चला मग आता सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहे आशुतोष आणि तो खेळण्यासाठी सज्ज आहे तुषार. पहिला चेंडू आणि अंपायरचा वाईटचा इशारा. सुंदर असं क्षेत्ररक्षण ओंकार याच्या मार्फत सामन्याला सुरुवात झालेली आहे. वाईटनी सुरुवात होत आहे सामना. दुसरा चेंडू वाईट बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण ओंकार याच्या मार्फत. आणि तिसरा चेंडू डॉट बॉल डेली झालेले आहे. 1 बॉल 2 रन वाईटच्या मार्फत आलेले आहेत. दुसरा चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण संकेतचं डॉट बॉल. तिसरा चेंडू सिंगल रन चिक्कीसाठी ढकललेला आहे तुषारनी. सुंदर असं शांततेत क्रिकेट चालू आहे. कुठल्याही प्रकारचं काल पासून गालबोट न लागता आपल्या SPL पर्व पहिले वन डे साऊंड सिस्टीम. चार चेंडू झालेले आहेत आणि पुन्हा एक सिंगल रनासाठी मारलेली सुंदर अशी धाव संख्या झालेली आहे 5. चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे आशुतोष तुषारसाठी. या संघामधून जो संघ बाद होईल तो डायरेक्ट बाहेर जाईल. पुन्हा एकदा सिंगल रनासाठी मारलेला फटका आणि धाव संख्या झालेली आहे 6. 6 चेंडू 6 धावा. पुढील गोलंदाज आहे आशिष आणि स्ट्रायकवर आलेला आहे मयूर. चला गोलंदाज तयार फलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन येत आहे आशिष मयूरसाठी. सुंदर अशी सिंगल रनासाठी कव्हर ड्राईव्ह मारलेली आहे मयूरने. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला चेंडू धाव संख्या झालेली आहे 7 रन. सुंदर असा शॉट 2 रनासाठी मारलेला आहे मयूरने. धाव संख्या झालेली आहे 9 रन. तिसरा चेंडू घेऊन येत आहे आशिष पुन्हा एकदा. कृपया ग्राउंडच्या कोणी यायचं नाहीये. अतिशय शांततेत सामना चालू आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे. डॉट बॉल झालेला आहे. रनआउटचा चान्स. अंपायर डिसिजन नट आउट. सुंदर असा डिसिजन अंपायरचा नट आउट. सुंदर असा सामना चालू आहे. गार्ग 11 वर्सेस सुलतान पॅकर्स या दोन्ही संघामध्ये. गोलंदाज तयार फलंदाज तयार. चौथा चेंडू घेऊन येत आहे गोलंदाज मयूरसाठी. सुंदर असा बॉल आणि सुंदर असा फटका. त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण शिवच्या मार्फत आणि फलंदाज बाद झालेला आहे रनआउटच्या मार्फत. मयूर हा बाद झालेला आहे. पुढील फलंदाज साहिल हा नॉन स्ट्राईकला जाऊन उभा आहे. 4 बॉल झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 9. ओके सर. पाचवा चेंडू घेऊन येत आहे आशिष. बॅट्समॅन आहेत तुषार.
पाचवा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण ओमकरचं, परंतु अंपायरचा निर्णय वाईट बॉल. धावसंख्या झालेल्या आहे 10. ओके, पाचवा चेंडू घेऊन येत आहे आशिष. सुंदर असा शॉट आणि मिस फील्ड होऊन 1 रन इथे झालेला आहे, सिंगल रन. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी कृपया स्टेजवर यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉच उडवून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे साहिलसाठी आशिष. कृपया पोरांनी रशीदचा हात काढायचा आहे. वाईट बॉल आणि क्षेत्ररक्षणच्या हातातून बॉल सुटलेला आहे. वाईट बॉल प्लस 1 रन. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधील. पुन्हा एकदा वाईट बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्लस नाही. 14 रन. 11 बॉलामध्ये 14 रन झालेले आहेत. शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी, सॉरी दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी. 1 मिनिट सामना थोडासा थांबवायचा आहे. लाईट ऑफ करून घ्या, डायरेक्ट लाईट ऑफ करून घ्या. लाईट ऑफ करून घ्या. ते घाई करू नको विकी, घाई करू नको. लाईट ऑफ करतो, कनेक्शन डिस्कनेक्ट करून घे. ओके ठीक आहे, चला बॅनर काढून घेतो. चला सामन्याला सुरुवात करा, सामन्याला सुरुवात करा. सामना चालू राहू दे ना. हे तो चालू ठेवून काढू ना. हा ऑलिजनचा प्रॉब्लेम नव्हता ना. बॅनर चालू ठेवून काढू. चला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येतो आशिष. पुन्हा एकदा सिंगल धाव. धावसंख्या झालेली आहे 15 2 ओव्हर नंतर. दोन ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 15 रन. युट्यूब लाईव्ह आज पहिल्यांदा सूर्यनगर मध्ये अतिशय सुंदर असे सामने, खूप सुंदर असा सामना सुरू होत असताना 2 ओव्हर नंतर 15 रन झालेले आहेत. अतिशय लांब बॉल टाकलेला आहे, वाईट बॉल आणि +1. वाईट +1 झालेला आहे. 17 रन. कृपया माईक कॅमेऱ्याच्या समोरून साईड लावायचंय, कॅमेऱ्याच्या समोरून साईड लावायचंय कृपया. सामने खाई तो आके खड़े रहेगा वो ना एक कैप्चर नहीं कर पा रहे, वो पूरा ये करने के लिए देख रहे हैं, वो कैप्चर नहीं कर पा रहे. हाँ वो कैप्चर नहीं कर पा रहे. और भाई थोड़ा दबा के रहो ना, क्योंकि रिव्यू अंपायर रिव्यू ये एवढं कवर करते का, ये कवर कर रहे हो. अच्छा क्योंकि वो रिव्यू भी देने वाला है. ए भाई अजय साइड पुन्हा असा एक बॉल आणि एक धाव. धावसंख्या झालेले 18 रन. तिसऱ्या ओव्हर मधील पहिला चेंडू.
दुसरा चेंडू घेऊन येतात संकेत आणि सुंदर असा डॉट बॉल झालेला आहे. ओंकार यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कृपया पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टननी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी माईकशी संपर्क साधून घ्यायचा आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे संकेत तुषारसाठी. तिसरा चेंडू टाकलेला आहे आणि सिंगल. सुंदर अशी धावसंख्या झालेली आहे 19. बोल 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 पड बोल ना. काल मस्त होतं काल तरी बरं होतं यार. तेच बोलू काल चांगलं. विकेट गेला. विकेट गेलेला आहे. स्कोर झालेला आहे 19 रन. 3 चेंडू 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. शेवटच्या ओव्हरमधील 2 चेंडू. हॅलो हॅलो. पुढील सामन्याच्या दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजवर यायचं आहे आणि सुंदर असं बोल्ड कांबळीचा बोल्ड काढलेला आहे. धावसंख्या झालेला आहे 19. शेवटचा चेंडू शेवटची ओव्हर. फायनल 4 हो. फायनल 4 हो. हॅलो. शेवटचा चेंडू. दिलीप दादा 11च्या आणि राजेशभाई सरकार या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे आणि आपला टॉच उडून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या ओव्हरमधील. धावसंख्या झालेली आहे 19 आणि सुंदर असा बोल्ड हॅट्रिक मारलेला आहे संकेत याने. सुंदर अशी बॉलिंग संकेत मारतात. खुर्ची देऊ. कृपया गार्गी विनंती करत आहे तुमचा पूर्ण बॅटिंग कक्ष स्टंपच्या लेफ्ट साईडला घेऊन जायचं. कॅमेरापासून लांब जायचंय. टॉच उडून घ्यायचंय. टॉच उडवण्यासाठी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो. त्यांनी ग्राउंडवर यायचंय. चिंट्या आणि विशाल. विशाल भगत आणि विशाल यांनी कोण होता त्याचं नाव तर सांग बरोबर. दया सिद्धार्थ रहिवासी संघातील जुने खेळाडू दया यांना मी विनंती करेल की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. विशाल भगत नाणेफेक करून घ्यायचे. कृपया इथून साईडला व्हायचंय. गार्गी इलेव्हनच्या पूर्ण टीमला मी विनंती करतो स्टंपच्या लेफ्ट साईडला जायचंय. विशाल भगत आणि अरे टॉच कॅमेरा आला का करणार. पुढील सामना 20 रन. तुम्हाला सामना जिंकण्यासाठी 1 मिनिट थांबायचा. टॉच उडून घ्यायचा. टॉच उडून घ्यायचा.
सरकार स्ट्रायकर विरुद्ध दिलीप दादा मटकर 11. टॉस उडवलेला आहे आणि टॉस विन झालेले आहेत दिलीप दादा मटकर यांचा संघ. चला सामन्याला सुरुवात करायची. सामन्याला सुरुवात करायची. हे भाई गाडगे वाले साइड हो ना. अरे तो नाही कॅप्चर अंदर घेना ना तिकडे साइड त्या साइड कव्हर करने दे ना उसको. ए भाई जाओ ना जरा थोडंसं बस चलेगा. चला ठीक आहे. चला सुरुवात करत आहे तुषार. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. शिव अतिशय नावाजलेला सुरेनगरमधील खेळाडू शिव. वाईट बॉलनी सुरुवात होत आहे आणि क्षेत्ररक्षण वाईट बॉल प्लस 1 रन 2 रन धावसंख्या झालेली आहे. 0 बॉल 2 रन. दुसरा चेंडू सुंदर असा सिंगल ढकललेला आहे. शिव धावसंख्या झालेली आहे 3 रन 1 चेंडू. चला गोलंदाज तयार, फलंदाज तयार. दुसरा चेंडू घेऊन येतात तुषार आणि सुंदर अशी चिकी शिवच्या मार्फत. सामना अतिशय शांततेत चेसिंग करत आहे शिव आणि त्यांच्याबरोबर आहे संकेत. अंपायरचा निर्णय वाईट बॉल. अंपायरचा निर्णय वाईट बॉल. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा सुंदर अशी प्लेसमेंट आणि एज लागून सिंगल गेलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 6. पुन्हा एकदा सिंगल ढकलण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु एक चोरटी धाव शिव आणि संकेताच्या मार्फत. धावसंख्या स्कोरिंग वर चालूच आहे. समान कामे कृपया साईडला होते. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 6-7. 8वा चेंडू. सुंदराचं क्षेत्ररक्षण आउट होण्याचा चान्स आणि आउट झालेला आहे संकेत. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कुणी अंपायरशी वाद घालायचा नाही. 7 रन झालेला आहे. पुढील बॅट्समॅन आहे मंगेश. स्ट्राईकला आहे शिव, नॉन स्ट्राईकला आहे मंगेश. हा सामना झाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये पुढचा सामना चालू होणार आहे. कृपया सरकार स्ट्रायकर आणि दिलीप दादा 11 यांच्या संघांनी समोर यायचंय. 5 मिनिटांमध्ये सामना चालू करणार आहोत. बरोबर ना 7 ना 7 रन झालेले आहेत. 4 चेंडू. शेवटचा चेंडू तुषार घेऊन येत आहे शिवसाठी आणि सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण राहुल अशातर्फे. ओव्हर समाप्त. 7 रनाची ओव्हर. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे सरकार स्ट्रायकर आणि दिलीप दादा 11. ह्यानंतरचा सामना 5 मिनिटांमध्ये चालू करणार आहोत. काय बोलायला लागतो माईकवर. युट्यूब लायला काय पण काय बोलायला लागतो. मॅनेजमेंट मांजर क्या बाजूला. प्रमुख पाहुणे. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे राहुल. कॅप्टन तुषार पटापट सामना संपवायचा आहे. आपल्याला पावसाने चांगला प्रतिसाद दिलाय. त्याचा लाभ घेऊन आपल्याला सामने संपवायचे. भाऊ साईड साईड.
पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरमधील सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण साहिलच्या मार्फत डॉट बॉल झालेला आहे. 7 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू. नाव झाले खेळाडू शिव हे आपल्या स्ट्रायकरला कानामध्ये काहीतरी सांगत आहेत. चला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत राहुल मंगेश साठी. गोलंदाज तयार, फलंदाज तयार आणि वाईड बॉलचा इशारा पंचांचा. डॉट बॉल आहे. 2 चेंडू. रन झालेले आहेत 8. पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांनी निर्णय दिलेला आहे. कृपया गार्गिलोनच्या प्लेयर्सला विनंती करतो त्यांनी स्टंपाच्या मागून साईडला व्हायचं. युट्यूब लाईव्ह मध्ये कॅप्चर होत नाही. गार्गिलोन वर्सेस सुलतान पॅकर्स भारत सलून हा सामना चालू आहे. सुंदर असा सिंगल साठी मारलेला मंगेशने फटका. भारत सलूनचे ओनर सुलतानबाई व मार्गदर्शक प्रशांत आयरे यांच्या अनुषंगाने ही टीम निवडली गेली होती आणि हा सामना चालू आहे गार्गिलोन बरोबर. नॉकआउट सामना. जो सामना बाद होईल तो बाहेर जाईल, त्याला पुढच्या वर्षी संधी भेटेल. डॉट बॉल झालेला आहे. धाव संख्या झालेला आहे 9. 4 चेंडू. दुसऱ्या ओव्हर मधील 2 चेंडू बाकी आहेत. पाचवा चेंडू घेऊन येत आहे राहुल मंगेश साठी. पुन्हा एकदा ग्राउंड कचाकच भरलेला आहे. युट्यूब लाईव्ह चालू असताना सुंदर असा फटका आणि सोहम दामोदरे यांच्याकडून गचा असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्यांच्या हातातून धाव चोरलेली आहे. आरसीसी क्रिकेट टीमचे प्लेयर सोहम दामोदरे. गार्गिलोनच्या टीमनं निखिल दालगुजरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 9. 10 धाव संख्या झालेली आहे 10 आणि शेवटचा चेंडू राहुल हा टाकत आहे. जिंकण्यासाठी पाहिजे 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. दुसऱ्या ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू. व्हॉट अ विकेट, व्हॉट अ टॅलेंट. हे टॅलेंट श्रीनगर मध्ये लपलेलं टॅलेंट आपण SPL च्या मार्फत शोधत आहे. सुंदर असा यंग प्लेअरनी सुंदर असा विकेट जो अतिशय नावाजलेला खेळाडू शिव पुढे आल्यानंतर त्याच्या अंगावर बॉल टाकून त्याला बाहेर मारण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे आणि त्याचा विकेट टिपलेला आहे. आता गार्गिलोनवर प्रेशर. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज गार्गिलोनला. फलंदाज आहेत मंगेश आणि आशिष. मंगेश हा स्ट्राईकला आहे, आशिष हा नॉन स्ट्राईकला आहे. संकेत कृपया माइक पर कॅमेरा कॅप्चर होते. बॉलर आहे कांबळे संतोष कांबळे आणि फलंदाज आहे मंगेश. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आणि 9 बॉल.
नो बॉल, एकच रन फिल्डिंग झालेले आहे. सहा चेंडूमध्ये 9 धावाची गरज आहे आता. धावसंख्या झालेली आहे 11. 6 चेंडूमध्ये 9 धावाची संख्या. कृपया संतोष कांबळी हे बॉल घेऊन आलेले आहेत आणि सुंदरचा फटका 2 रनासाठी मारलेला आहे मंगेश यांच्यातर्फे. 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. गाडगिल सर्व समर्थक मंगेशला सपोर्ट करत असताना भारत सलूनचे गोलंदाज कांबळी. सुंदर असा बॉल आणि डॉट होण्याचा चान्स आणि रनआउट होण्याचाही चान्स आहे. सुंदर अशी डाईव्ह, अंपायरचा निर्णय काय असेल? आऊट. सुंदर असा रनआउट घेतलेला आहे विकेट किपरने पुढे जाऊन. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या डायसाठी विकेटसाठी. सुंदर असा क्रिकेट आपल्याला सूर्यनगरमध्ये दिसत आहे. फलंदाज परंतु बाद झालेला आहे गाडगिल यांचा. चार चेंडूमध्ये 7 धावांची गरज. नावाजलेला हाही फलंदाज संदीप. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावा, काही होऊ शकतं. सामना आताही 50-50% 50-50% मध्ये हा सामना आहे. कुठलाही संघाचा विजय इथे होऊ शकतो. तिसरा चेंडू घेऊन आलेला आहे फुलटॉस बॉल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सोहम दामोदरे यांच्यातर्फे झालेला आहे आणि 2 धावाची सिंगल धाव सोहम दामोदरे यांच्या पायाला लागल्यामुळे झालेली आहे. चौथा चेंडू घेऊन आलेला आहे. नो बॉल, परंतु विकेट. बॉल काउंट झालेला आहे. बॉल काउंट, रन काउंट आणि विकेटही काउंट झालेला आहे. नो बॉल होता, त्याचा फायदा गाडगिल घेता आला नाही. अतिशय गचावाशी बॅटिंग झालेली आहे. नो बॉलचा फायदा जर घेतला असता तर गाडगिल 11 प्लस मध्ये गेली असती. ठीक आहे, चला बघूया. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. अजूनही कुठेही सामना फिरू शकतो. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. कंपल्सरी 4 आहेत. 1 मिनिट. कंपल्सरी 4 आहे. कंपल्सरी 5 आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावा कंपल्सरी करायच्या आहेत गाडगिल 11ला जिंकण्यासाठी. 2 चेंडूमध्ये 5 धावा, 2 नो बॉल संतोष कांबळे यांनी टाकलेले आहेत. बघूया, तिसरा बॉल टाकलेला आहे, फील्ड झालेले आहे. 1 चेंडू मध्ये आता 3 धावाची गरज म्हणजे चौका. हा 4 धावांची गरज म्हणजे चौका हा मारावाच लागेल. बघूया काय होतंय. लो बजेट आहे. लो बजेट आहे. चला बघूया रोमांचक सामना. थांबा जरा. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज भारत सलूनला जिंकण्यासाठी. 1 चेंडू परफेक्ट टाकायचा आहे. भारत सलून विजेते होईल आणि 1 फटका चांगला संदीपने मारला तर फटका मिस झालेला आहे आणि भारत सलून विजयी झालेला आहे. गाडगिल 11 ह्या वर्षीचा त्यांचा मुक्काम इथे संपलेला आहे. पुढील सामन्यासाठी सरकार स्ट्रायकर्स आणि दिलीप दादा 11 निखिल दादा यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं. ठीक आहे, गाडगिल 11ला आपण शुभेच्छा देऊया पुढील वर्षासाठी.
सुंदर असं क्रिकेट त्यांनी दाखवलं. अतिशय शांतता संयमाने क्रिकेट खेळले. कुठल्याही प्रकारचं टीम मध्ये आरडाओरडा नाही.